ठाण्याजवळच्या कासरवडवली भागात पतीने पत्नी आणि 2 मुलांची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला। या नराधम पतीने क्रिकेटच्या बॅटने स्वतःची बायको आणि मुलांना बेदम मारहाण केली। यात तिघांचाही मृत्यू झाला। आरोपी पती अमित धर्मवीर बागडी हत्या करून फरार झाला आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। ठाण्याच्या कासरवडवली पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिद्धिविनायक निवास शेंडोबा चौक गावात आरोपी अमित धर्मवीर बागडी त्याच्या कुटुंबासोबत राहत होता। हत्या केल्यानंतर अमित पळून गेला। त्याच्यावर कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस पुढील तपास करत आहेत। 3 हत्या झाल्याचं समजल्यानंतर अमित बागडी याचा सक्का भाऊ विकास धर्मवीर बागडी याने तक्रार दाखल केली। विकास हा ठाण्याच्या कासरवडवली भागात साईनगरमध्ये राहतो। दोघेही 2 वर्षे एकत्र राहत होते। आरोपी अमितला दारूचं व्यसन होतं। दारूसाठी तो पत्नीला मारहाण करायचा आणि त्रास द्यायचा असं पोलिसांना सांगितलं आहे। पतीच्या त्रासाला कंटाळून अमितची पत्नी विकास बागडीकडे राहायला गेली होती। 3 दिवसांपूर्वी आरोपी अमित बायको आणि मुलांना भेटण्यासाठी घरी आला होता आणि त्यांच्यासोबतच राहत होता। अमितचा भाऊ विकास रोजच्या प्रमाणे सकाळी 7 वाजता हाऊसकीपिंगच्या कामासाठी गेला। यानंतर तो 11:30 वाजण्याच्या सुमारास घरी परतला। तेव्हा त्याला घरी भावना आणि 2 मुलांचा मृतदेह आढळून आला। तिघांच्या डोक्यावर क्रिकेटच्या बॅटने हल्ला केल्यामुळे जखमेचे निशाणही दिसत होते। यानंतर विकासने पोलिसांना बोलावून घेतलं। विकासच्या तक्रारीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तिघांचं पार्थिव पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलं। या प्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत।